His first flight. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him, so he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take the plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on the ledge unless he flew away. But for the life of him, he could not move. फर्स्ट फ्लाइट म्हणजे त्या सीगल पक्षाचं हवेतलं पहिलं उड्डाण. सीगल पक्ष्यांविषयी तुम्हाला माहिती आहे का की ते हजारो किलोमीटर असा प्रवास करून उत्तरेकडून ते भारतासारख्या उष्ण अशा प्रदेशामध्ये येतात हिवाळ्यामध्ये, की तिथला जो कडक हिवाळा आहे तो सहन करावा लागू नये यासाठी. तर अशाच प्रकारे उड्डाणाच्या तयारीत असलेल्या एका सीगल कुटुंबाची ही गोष्ट आहे. आता स्थलांतराची वेळ झालेली आहे आणि हे जे छोटे सीगल आहेत त्यांचं हे पहिलंच उड्डाण असणार आहे. त्यातला एक हा छोटा सीगल एकटाच एका कपारीमध्ये शांतपणे बसला आहे. त्याचे दोन भाऊ आणि त्याची बहीण आदल्या दिवशीच उडायला शिकलेले आहेत आणि ते आता स्थलांतरासाठी एकदम सज्ज झालेले आहेत. याला मात्र उडण्याची भीती वाटते आहे. तो थोडासा पुढे जायचा प्रयत्न करतो आणि जेव्हा समुद्राच्या काठावर येतो आणि आपले पंख फडफडावायला लागतो तेवढ्यात त्याला भीती वाटते, कारण समोर पसरलेला अथांग समुद्र की जो खाली आहे आजूबाजूला आहे तो त्याला घाबरवून सोडतो आणि त्याला असं वाटतं की त्याचे पंख त्याला कधीच साथ देणार नाहीत. म्हणजे हा अथांग समुद्र पार करून पलीकडे जाण्या इतकं बळ त्याच्या पंखांमध्ये नाहीच आहे. मग तो त्याचं डोकं असं थोडंसं असं वाकवतो, म्हणजे घाबरलेपणी भेदरलेपणी, आणि पळत पळत त्या आपल्या छोट्याशा जे छिद्र होतं त्या कपारीमध्ये जिथे तो रात्री झोपला होता तिथे त्या छिद्रामध्ये जाऊन पुन्हा तो बसतो. त्याचे दोन भाऊ आणि त्याची लहान बहीण की ज्यांचे पंख याच्यापेक्षा खूप लहान आहेत ते पळत पळत काठापर्यंत गेले होते. त्यांनी आपले पंख फडफडवले होते आणि त्यांनी उडून सुद्धा पाहिलं होतं. याला मात्र उडण्याचा धीर गोळा करता येत नव्हता आणि हा आपल्याला गोळा करताच येणार नाही, आपल्याला उडताच येणार नाही, अशा भावनेमध्ये तो होता. त्याच्या आईवडिलांनी त्याच्या जवळ येऊन मोठ्याने त्याला ते ओरडले होते. त्याला सांगितलं होतं की जोपर्यंत उडणार नाहीस तोपर्यंत तुला खायला मिळणार नाही, तुला आम्ही इथेच टाकून जाऊ. पण हा काही उडण्याचं धैर्य गोळा करू शकत नव्हता. That was 24 hours ago. Since then, nobody had come near him.
The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. He had, in fact, seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock while his parents circled around, raising a proud cackle. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his coward eyes. आता बघा, सगळं कुटुंब ह्या सगळ्या प्रसंगाला कसं सामोरं जात आहे. 24 तास उलटून गेलेत, कोणीही त्याच्याजवळ आलेलं नाहीये. तो बघतोय की त्याचे आई वडील, त्याचे लहान भाऊ, त्याची बहीण, हे तिघं छोटे जे आहेत ते उडण्याचा सराव करतायत. ते पाण्यावरती अलगद सूर मारतायत. ते मासे पकडण्यासाठी खाली येत आहेत. आणि त्याच्या मोठ्या भावानी तर त्याची पहिली शिकार देखील केली आहे. हेरिंग नावाचा एक छोटा मासा त्यांनी पकडलाय आणि आधाशीपणे ते खाऊन टाकलाय. आणि आपल्या मुलांनी केलेली ही शिकार बघून, म्हणजे हा जो मोठा भाऊ आहे त्यांनी शिकार केली, हा आपला जो हिरो आहे तो नाही, तर त्यांनी शिकार केल्याचं बघून आईवडिलांनी तिथे अत्यंत अभिमानाने आरडाओरडा केलेला आहे. म्हणजे तो कॅकल म्हणजे हा त्यांचा आवाज आहे किंवा त्यांच्या संवादाची भाषा आहे. आणि प्राऊड क्रॅकल म्हणजे अभिमानाने ती त्यांनी भाषा वापरली आहे. आणि ही संपूर्ण सकाळ ही जी आहे ती सगळं त्यांचं कुटुंब आहे ते त्या मोठ्या पठारावरती एकत्र जमलेले आहेत. आणि याला त्यांनी एकटं ठेवलं आहे की, आणि याच्या घाबरटपणासाठी याला ते काय दूषणं देत आहेत. हे बघा, इथे तुम्हाला आठवण झाली पाहिजे की तुमचे आईवडील तुमच्याशी कसे वागतात. म्हणजे आईवडिलांचं कितीही प्रेम जरी असलं तरी ते जर प्रेम अनाठही व्यक्त झालं तर आपल्याला कधीच कौशल्य हस्तगत करता येणार नाहीत. आता आपल्या 24 तास भुकेलेल्या मुलाला खायला देणं काय ते आईला अशक्य नाही आहे. पण आज जर तिने असं त्याला आयतं खायला दिलं तर हा कधीच उडायला शिकू शकणार नाही आहे. हा कधीच आपली शिकार आपण करायला हा शिकू शकणार नाही आहे. तर या पक्ष्यांच्या गोष्टीतनं आईवडिलांनी आपल्या मुलांशी कसं वागलं पाहिजे हे लेखकाला सांगायचं आहे. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. He stepped slowly out to the brink of the ledge, and standing on one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. सूर्य आता हळूहळू आकाशामध्ये वरती येतो आहे आणि तो जिथे बसलाय तिथला सूर्यप्रकाश वाढतोय. त्याला उष्णता जाणवायला लागली आणि उष्णता थोडी जास्तच जाणवते कारण त्यांनी काल रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. तो हळूहळू तो जिथे होता त्या कपारीच्या काठापाशी येतो. एका पायावरती उभा येतो. दुसरा पाय त्यांनी पंखामध्ये लपवला. एक डोळा बंद केला आणि दुसराही बंद केला आणि तो झोपेचं सोंग घेतोय. Still they took no notice of him. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. His father was pruning the feathers on his white back. Only his mother was looking at him. She was standing on the little high hump on the plateau, her white breast thrust forward. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. The sight of the food maddened him.
How he loved to tear food that way, scraping his beak now and again to wet it. तरी या सगळ्या कुटुंबाने म्हणजे याने झोपेचं सोंग केलं, खाली पडतोय असं दाखवलं, तरी कुटुंबाने याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे. जो तो आपापल्या कामात मग्न आहे. त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण त्या मोठ्या पठारावरती इकडे तिकडे वावरत आहेत आणि त्यांनी आपली डोकी अशी मानेमध्ये खुपसलेली आहेत, म्हणजे जसं काय ते आरामात तिथे बसलेले आहेत. त्याचे वडील काय आहेत की ते आपले पंख साफ करत आहेत. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र पाठीवरती असलेले पंख ते साफ, म्हणजे आपापल्या उद्योगात आहेत सगळे आणि कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. सगळ्यांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, जणू काय ते नाहीच अशा रीतीने त्याला ते वागवत आहेत. फक्त त्याची आई जी आहे ती त्याच्याकडे बघते. ती थोड्याशा उंच अशा ढिगाऱ्यावरती आहे. तिची पांढरी शुभ्र छाती ती अशी थोडीशी पुढे उंचावली आहे तिने. तिने एका माशाचा तुकडा तोडला आहे आणि तो असा एका पायात धरला आहे आणि त्याला ती चोच आपली जी आहे ती खडकावर घासतीये. आईकडे असलेलं अन्न बघून हा वेडापिसा झाला आहे. अतिशय भूक लागली आहे त्याला. त्याला आठवत आहे की त्याला अन्न किती प्रिय आहे. तो त्याची चोच ही खाली दगडावर घासून जणू काही त्याला धार लावल्याची कृती करतोय, की जणू काही आईला सांगतोय की तो मासा मला हवा आहे. Ga, 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 he cried, begging her to bring him some food. Gokul, she screamed back derisively, but he kept calling plaintively, and after a minute or so, he uttered a joyful scream. His mother had picked up a piece of fish and was flying across to him with it. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within the reach of his beak. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by the hunger, he dived at the fish. गा 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 असा आरडाओरडा करत जणू काही तो आईकडे ते अन्न त्याला देण्याची काय करत होता म्हणूया, विनवणी करत होता की खायला दे मला. पण आई त्याच्याकडे बघून उपेक्षणी, म्हणजे त्याचा मूर्खपणा दाखवल्यासारखी त्याला ओरडतीये की हे काय, मी काही तुला खायला वगैरे देणार नाही बरं का. पण तो तिला दुःखाने बोलवतोय, तो अक्षरशः गयावया करतोय. आणि इतक्यात त्याच्या तोंडातून एक आनंददायी उद्गार, एक चित्कार बाहेर पडलाय. कारण तो बघतोय की त्याच्या आईने एक माशाचा तुकडा हा पकडलेला आहे आणि ती तो माशाचा तुकडा घेऊन याच्याकडे उडत उडत येते. हा अत्यंत उत्सुकतेने पुढे असा थोडासा झुकलाय आणि तिथल्या खडकावरती तो पाय आपटतोय आणि तो तिच्याकडे हळूहळू चालत चालत निघालाय. पण जेव्हा ती अगदी समोर त्याच्या आली, ती थांबली, तिचे पंख स्थिर झाले. आता मासा समोर दिसतोय आणि तो अगदी आवाक्यात आलेला आहे. मात्र जोपर्यंत पाण्यावरती आपण उडत नाही तोपर्यंत तो मासा आपल्याला मिळणार नाही हे त्याला समजलंय. त्याला आश्चर्य वाटतंय की आई असं का करते, ती अजून जवळ का येत नाही, तिला तर उडता येत आहे ना, तिने येऊन मला मासा दिला पाहिजे. तो भुकेने कासावीस झालाय, वेडापिसा झालाय आणि तो मासा समोर बघून त्याने माशाकडे झेप घेतली आहे. With a loud scream, he fell outward and downward into space. Then a monstrous terror seized him and his heart stood still.
He could hear nothing, but it only lasted a minute. The next moment, he felt his wings spread outward. The wind rushed against his breast feathers, then under his stomach and against his wings. He could feel the tip of his wings cutting through the air. He was not falling headlong now. He was soaring gradually downward and outward. He was no longer afraid. He just felt a bit dizzy. Then he flapped his wings and he soared upward. आणि त्यांनी झेप घेतली आहे त्या माशाकडे आणि अतिशय अतिशय धक्कादायक अशी भीती त्याच्या सर्वांगामध्ये दाटून आली आहे. जणू काही त्याचं हृदय थांबलंय, त्याला काही ऐकायला येत नाही. मात्र ही स्थिती मिनिटभर राहिली. कारण का बघा, तो आता त्या मोकळ्या समुद्रावरती आलाय. पुढच्या क्षणी त्यांनी आपले पंख आहेत ते पूर्ण उघडलेले आहेत आणि वारा हा त्याच्या छातीवरची जी पिसं आहेत त्या पिसांना घासून जातो आहे. मग त्याच्या पोटावरनं वारा गेला आहे, त्याच्या पंखांच्या खालून वारा गेला आहे आणि त्याला जाणवत आहे की त्याच्या पंखांची जी टोकं आहेत ती हवा कापतायत. आणि अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे की तो खाली पडत नाही आहे, तो हळूहळू उंच उडतोय आणि त्याला खाली वर उडता येत आहे, न पडता त्याला उडता येत आहे. आता तो मगाचा जो भीतीचा क्षण होता, जेव्हा हृदय थांबलं होतं आणि त्याला भयंकर धक्का बसला होता, तो निघून गेलाय तो क्षण. आता भीती नाहीये. थोडंसं त्याला डिझीनेस म्हणजे थोडंसं असं त्याला गोंधळल्यासारखं झोपाळल्यासारखं झालंय खरं, पण पुन्हा एकदा तो आपले पंख उघडतोय आणि तो उंचावतोय. Ga, 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 Gakol. His mother swooped past him, her wings making a loud noise. He answered her with another scream. Then his father flew over him screaming. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. गा 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 असं ओरडत त्याची आई ही त्याच्या जवळ आली आहे. तिच्या पंखांचा मोठा आवाज त्यांनी ऐकलाय आणि त्या आईच्या ओरडण्याला त्यांनी आपणहून स्वतःहून ओरडून उत्तर दिलंय. आता आत्तापर्यंत लक्ष नाही असं दाखवणारे त्याचे वडील हे देखील उडत उडत आणि ओरडत ओरडत त्याच्या जवळ आलेत. त्याचे 2 भाऊ आणि बहीणसुद्धा त्याच्या आसपास घोड्याप्रमाणे उधळत आहेत. म्हणजे बघा, सगळ्या कुटुंबाला अत्यंत आनंद झाला आहे आणि एक पंख उंच असं दुसऱ्यापेक्षा उंच अशा रीतीने ते तिथे उडत आहेत आणि खाली झेप घेत आहेत. म्हणजे सगळं कुटुंब हे थोडक्यात आनंद व्यक्त करत आहे. Then he completely forgot that he had not always been able to fly and commanded himself to dive and soar and curve shriekingly, shrilly. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him, with the little ridges moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. आणि तो विसरून गेलाय की त्याला उडता येत नव्हतं आणि तो झेपावतोय, उंचावतोय, तो गोल फिरतोय, मोठ्याने ओरडतोय. आता तो समुद्राच्या अगदी जवळ आहे. तो समुद्रावरनं उडतोय आणि खाली त्याला हिरवागार समुद्र सगळा पसरलेला दिसतोय. समुद्राच्या समोरची टेकड्यांची रांग त्याला दिसतेय. तो आपली चोच आजूबाजूला वळवतो आणि तो आनंदाने उडायला लागलाय. म्हणजे तो आता आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा प्रकारचं उड्डाण करायला शिकलाय.
His parents and his brothers and sisters had landed on this green flooring ahead of him. They were beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. But he was tired and weak with hunger, and he could not rise, exhausted by the strange exercise. His feet sank into the green sea, and then his belly touched it, and he sank no farther. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. He had made his first flight. त्याचे सगळं कुटुंबीय, त्याचे आईवडील, त्याचे बहीण भाऊ हे त्या सगळ्या हिरव्यागार समुद्रावरती त्याच्या समोर, त्याच्या पुढे उडत उडत चाललेत आणि ये माझ्या मागे अशी खूण त्याला करतायत, मोठमोठ्याने ओरडतायत. त्यांनी आपले पाय हे त्या समुद्रावरती खाली उतरण्याकरता, समुद्रावर उतरण्याकरता त्यांनी असे खालच्या दिशेने आपले पाय केलेत. त्याचे पाय जेव्हा समुद्रात बुडतात तेव्हा अजून एक भीतीची लहर त्याच्या मनामध्ये जाते आणि तो उंच उडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला अजून माहीत नाही आहे की तो समुद्रात बुडणार नाही आहे. त्याला वाटतं की तो पाण्यामध्ये जाऊन बुडणार आहे. तो वरती उडायचा प्रयत्न करतोय, पण अतिशय थकलेला आहे तो आणि त्याला अतिशय भूक देखील लागलेली आहे. त्यामुळे अशक्तपणा आलेला आहे. तो आता उडू शकत नाही आहे. तो कम्प्लिटली एक्झॉस्ट, म्हणजे पूर्ण थकलेला आहे. आणि जे काही त्यांनी केलं आहे आता पराक्रम, आणि त्या पराक्रमाने तो अतिशय थकलेला आहे. त्याचे पाय त्या हिरव्यागार समुद्रामध्ये बुडलेले आहेत. त्याच्या पोटाला देखील पाणी आलं आहे, पोटापर्यंत पाणी आलं आहे, पोटाला पाणी लागलं आहे. आणि काय मजा की तो ह्याच्या पुढे बुडत नाही आहे, तो पाण्यावर तरंगतोय. आणि अवतीभोवती त्याचं सगळं कुटुंब ओरडताय, त्याचं कौतुक करताय आणि सूचितनं त्यांनी त्याच्यासाठी डॉगफिशचे तुकडे म्हणजे अन्न आणलेलं आहे. आणि अशा प्रकारे ह्या आपल्या पक्ष्यांनी त्याचं पहिलं उड्डाण केलेलं आहे.